पहिले षटक घेऊन येतोय तो सिद्धेश, श्रीवर्धन मधील प्रसिद्ध ढोलकी वादक अशी ओळख आहे. सिद्धेश उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो साकिब साठी. पहिला चेंडू, जो संघ हा सामना जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि जो संघ पराजित होईल तो या स्पर्धेतून बाद होईल. पहिला चेंडू आव्हांतर खातं ओपन झालंय मेटकर्णी संघाचं. सिद्धेश पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फलंदाजांनी कोणताही प्रयत्न केलेला नाही धाव घेण्याचा. पुढला चेंडू पुन्हा एकदा सिद्धेश. आता मात्र ओव्हरपिच चेंडू, धावाची संधी, पहिला झटका, पहिला हादरा बसतोय तो मेटकर्णी संघाला उमेरच्या रूपात, ज्यांनी एकही चेंडू न खेळता तंबूच्या आश्रयाला दाखल होतोय तो उमेर. नवीन फलंदाज येतोय तो शहबाज, ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यात. 12 चेंडू 13 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावा दिल्या होत्या. सिद्धेश पुन्हा एकदा टॅप केला चेंडू, धावाची पुन्हा एकदा संधी आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे जात आहेत पंच ओमकार आणि मनोज. पाहूया काय निर्णय देत आहेत. पंचाचा निर्णय आउट. साकिबला सुद्धा तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. मागच्या सामन्याचा सामनावीर होता, परंतु या सामन्यात आपलं खातही ओपन न करता तंबूच्या आश्रयाला त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो तौसिफ. सिद्धेश चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या फक्त 1, ती पण अवांतर. चेंडू झाले 3 चेंडू 2 गडी बाद, दोन्ही रनआउट आणि 1 अवांतर धाव. पुन्हा एकदा झेल आणि सुंदर झेल, या स्पर्धेतील अतिउत्तम झेल, सुंदर झेल पाहायला मिळते रुद्रेश यांच्याकडून. सुंदर झेल, सूर मारून झेल पकडलाय आणि तिसरा झटका लागतोय तो मेटकर्णी संघाला. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाली. आदेश खानजी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय या झेल साठी. सुंदर झेल. पुन्हा एकदा सिद्धेश, टॉपेज झालाय आणि 1 धाव मिळेल. पहिली धाव येते बॅटनी. धाव संख्या 2, 3 गडी बाद 2. ओमकार पालेक सिद्धेश, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला, 1 धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 3 बाद 3. सुंदर गोलंदाजी सिद्धेशची, ज्यांनी या षटकात बॅटनी 2 धावा दिल्यात, 1 अवांतर धाव दिले, 2 रनआउट केलेत आणि 1 झेल, तो पण अप्रतिम. हॅलो, एक खुशखबर आहे दर्यावर्दी बी या संघासाठी. जर तुम्ही हा सामना जिंकलात तर निलेश भालचंद्र चौरकर याचकडून 501 रुपये आणि दीपक राक्षेकरने चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्यासाठी 501 रुपये निलेश भालचंद्र याचकडून. नक्कीच सुवर्ण संधीचं सोनं करायचं आहे आपल्यासाठी. बक्षीस आपले जे गावातील जे इथे येऊ शकले नाही आणि ऑनलाईन हा सामना बघतायत त्यांच्याकडून आपल्यासाठी बक्षीस आहे. त्यामुळे नक्कीच आपला खेळ चांगला करावा आणि बक्षिसाचे हकदार व्हावेत. दुसरं षटक घेऊन येतोय विनय. विनय आलाय. शहबाज सामना करेल तो विनयच्या गोलंदाजीचा. सॉरी, तौसिफ.
निर्धाव चेंडूची सांगता झाले. पुढला चेंडू पुन्हा एकदा विनय तौसिफ साठी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला मिळतोय. सुंदर फटका आणि मिळतील 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 5. दुसरं षटक प्रगतीवर आहे. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते ती तौसिफ कडून. आतापर्यंत 3 धावा बनवलेत आपल्या संघासाठी. पुढला चेंडू पुन्हा एकदा विनय उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय डावखुऱ्या फलंदाजासाठी. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 6. पुन्हा एकदा विनय तौसिफ साठी. सुंदर फटका पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतायत फलंदाज तौसिफ आणि अरमान. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा थोडस बदल पाहायला मिळतोय. थोडस पुन्हा एकदा बदल क्षेत्ररक्षणात. विनय पुन्हा एकदा तौसिफ साठी. डावखुरा फलंदाज असल्यामुळे थोडस क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय. पुन्हा एकदा 1 धाव चोरण्यात यशस्वी. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. दुसरं षटक प्रगतीवर असताना 9 धावा झाल्यात. आता स्ट्राईकला आहे तो अरमान. विनय पुन्हा एकदा. थोडस महागडं षटक पाहायला मिळतोय तो विनयचं. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 अंकामध्ये 10. सुंदर फटका आणि पुन्हा एकदा सुंदर झेल सिद्धेश कडून. चौथा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय. 10 धावांवर चौथा गडी गारद होतोय तो मेटकर्णी संघाचा. फलंदाजाचं नाव सांगायचं. जाहीद शाहिद. शाहिद आल्या नवीन फलंदाज. पुढला चेंडू पुन्हा एकदा शाहिद साठी. सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 षटकानंतर 11 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. पाहूया 2 षटकामध्ये किती धावा गोळा करतायत ते मेटकर्णी संघाचे फलंदाज. कुणाल केळसकर यांचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत आपलं. नितेश पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. शाहिदने 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 12. अक्षय आले 3रं षटक घेऊन. धावसंख्या 12. पुन्हा एकदा अक्षय तौसिफ साठी. फुलटा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. खरोखर खराब क्षेत्ररक्षण सिद्धेश. आणि सिद्धेशची चुकीमुळे या 4 धावा मिळाल्या त्या तौसिफला. कारण का पाठीमागे क्षेत्ररक्षक होता आणि सिद्धेशने डाय मारून अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयशी. आणि मिळतील 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा अक्षय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. 3रं षटक प्रगतीवर असताना 17 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या फक्त 3 धावा. त्यानंतर आल्या 8 धावा. 11 झाल्या आणि या षटकात आतापर्यंत आल्यात 6 धावा. पुढला चेंडू पुन्हा एकदा अक्षय. ओव्हरपिच चेंडू आणि सुंदर फटका पाहायला मिळतोय. शाहिदच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 21. चला विनंती असेल या चौकार आणि
चेंडू मला वाटतं हॅलोजनला लागलाय. नीलकंठ पालेकर आपण कुठे असाल तर त्वरित मैदानात यायचं आहे. चेंडू हॅलोजनला लागल्यामुळे सामना चालू राहील. 4 चेंडू झालेत, 21 धावा झाल्यात. आता मात्र अवांतर चेंडू, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 22. थोडस महागडं षटक बोलता येईल. 2 गोलंदाजांनी 11 धावा दिल्या होत्या या षटकात. आतापर्यंत 11 धावा आल्यात, ही 12वी धाव. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 23. दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल तो अक्षय. पाहूया अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो तौसिफ, ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 24 धावा. 24 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 3 षटकानंतर 25 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते या षटकात. धावा ठोकल्यात 14. अक्षयचं महागडं षटक, 2 चौकार आलेत या षटकात. शेवटचं षटक घेऊन कोण येतोय पाहूया. शेवटच्या षटकात आपल्याला धावा रोखाव्या लागतील दर्यावर्दी बी संघाला या सामन्यात कमबॅक करायचा असेल तर. शेवटचं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील. पाहूया स्वप्नील. पहिला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. स्वप्नील पुन्हा एकदा सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. दीपकचं पहिली धाव चोरलाय. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही तो शाहिदचा. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 26. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, या इनिंग मधील, या डावामधील. शेवटचे 4 चेंडू स्वप्नील टाकेल, गोलंदाजी करेल तो शाहिद साठी. पुढला चेंडू, सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अक्षयचं. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 27. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 3 चेंडूवर किती धावा गोळा करतील स्वप्नीलच्या विरोधात शाहिद आणि तौसिफ. पुढला चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक चेंज होईल. जरी चेंडू पकडला असता तरी स्ट्राईक चेंज झाले असते, जरी चेंडू सोडला तरी स्ट्राईक चेंज होणारच आहे. त्यामुळे यष्टीरक्षकाने 1 धाव जाऊन दिली. पुढला चेंडू पुन्हा एकदा. आणि आता मात्र 6वा गडी बाद होतोय तो एसटीच्या मागे. सुंदर एसटी रक्षकाचं काम. रुद्रेश यांनी एक सुंदर झेल पकडला, त्यासाठी दयानंद वाघे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. शेवटचा चेंडू या इनिंग मधील, या डावामधील. सुंदर फटका, झेलचा प्रयत्न, झेल पकडता आला नाही, परंतु इम्रानला बाद करण्यात यशस्वी ठरलाय. धावबाद झाला इम्रान. मला वाटतं यापूर्वी ज्या स्पर्धा व्हायच्या त्यामध्ये इम्रान ओपनर फलंदाज असायचा, परंतु आता प्रॅक्टिस नसल्यामुळे 7वा फलंदाजीसाठी आलाय. 28 धावा झाल्यात. 29 धावांचं टार्गेट आहे. हॅलो, क्षेत्ररक्षण करताना जो झेल पकडला रुद्रेश चौलकर, यासाठी दयानंद वाघ्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले, कॅश प्राईज. ती सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. आणि जर दर्यावर्दी बी हा संघ विजयी झाला तर त्यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक निलेश भालचंद्र चौलकर याचकडून. आणि चांगली फलंदाजी केली तर दीपक राक्षेकर याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
हॅलो, चला विनंती असेल दोन कर्णधारांना, जैन फायटर विरुद्ध आई गावदेवी आदगाव, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. जैन फायटर विरुद्ध आई गावदेवी आदगाव, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी लगेच यायचं आहे. चला यानंतर होणारा सामना जैन फायटर विरुद्ध आई गावदेवी आदगाव, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. अजून एक ग्रुप आपल्याला खेळवायचा आहे, त्यामुळे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. फलंदाजीसाठी गेलेत ते फलंदाज परेश आणि रुद्रेश, ज्यांनी उत्कृष्ट झेल पकडला होता या सामन्यामध्ये. पहिलं षटक घेऊन आलाय तौसिफ, पहिला चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, फलंदाजाला काही समजलं नाही, निर्धाव चेंडूची सांगता झाले. परेश पहिला चेंडू निर्धाव खेळला, दुसरा चेंडू कसा खेळेल पाहूया. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते, दोन चेंडू निर्धाव टाकले. तौसिफ या सामन्यावर आपली पकड मिळवताना दिसतोय, कारण का फलंदाजी आजची चांगली केले, गोलंदाजी सुद्धा आतापर्यंत दोन चेंडू चांगले टाकले. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलला परेशने, एक धाव, एका धावेने खातं ओपन केले परेशने आपला आणि आपल्या संघाचे. 29 धावांचा पाठलाग करतायत. 24 चेंडू मध्ये 29 धावांची गरज होती, आता मात्र गरज आहे ती 21 चेंडू आणि 28 धावांची. पुढला चेंडू पुन्हा एकदा तौसिफ, हलक्या हाताने खेळलाय रुद्रेशने, एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 2. रुद्रेशने आपलं खातं ओपन केलंय. 4 चेंडू 2 धावा झाल्यात. पहिले षटक प्रगतीवर असताना तौसिफ पुन्हा एकदा परेशसाठी, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला, एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 3. 5 चेंडू 3 धावा झाल्यात. पुढला चेंडू पुन्हा एकदा, पुन्हा एकदा सुंदर फटका, मिळतील किती धावा? 2 धावा मिळतील, 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते पहिल्या षटकानंतर 5. अजूनही 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. परेशने जर का लगातार 3 चौकार ठोकलेत तर नकुल वाघे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल.
पाहूया दुसरं षटक घेऊन कोण येतोय. अठरा चेंडू 24 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकात 8 धावा बनवाव्या लागतील. चला वेळ नका लावू. विनंती करतोय पुन्हा एकदा आई गावदेवी आदगाव विरुद्ध जयंत फायटर. टॉस साठी यायचं आहे. सॉरी, टॉस झालेला आहे. जयंत फायटरने टॉस जिंकलाय. अजून आपला डिसिजन दिलेला नाहीये. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू शाहिबाजचा. एक धाव. एका धावेने परेश धावसंख्या वाढवते. धावसंख्या होते ती 6. पुढला चेंडू शाहिबाज पुन्हा एकदा. सुंदर फटका. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 7. रुद्रेश आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढला चेंडू. फुलटॉस चेंडू. धावाची संधी. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच चौथ्या पंचांकडे जात आहेत. पाहूया काय डिसिजन येतोय मनोज सर आणि ओमकार सरांचा. तिसऱ्या पंचां थर्ड अंपायर कडे डिसिजन गेलाय. धावबादची संधी. पाहूया काय निर्णय येतोय. विनंती आहे थर्ड अंपायरच्या दिशेने कोणीच जायचं नाहीये. फक्त पंच जातील. पंच आपला निर्णय देतील कारण का पंच स्वतः आलेत पाहण्यासाठी. पंच आपला निर्णय देतील. त्यामुळे यानंतर होणारा प्री क्वार्टर फायनलचा सामना जो जे दोन संघ खेळतील ते जयंत फायटर विरुद्ध आई गावदेवी आदगाव. या दोन संघांमध्ये जयंत फायटरने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी स्वीकारले. दर्यावर्दीचा कोणत्याही खेळाडूने लगातार 3 चौकार ठोकले तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. मला वाटतं स्वप्नीलने याच्याकडे जास्त लक्ष द्यावं. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. नॉट आउट. त्यामुळे एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8. चौथा चेंडू शाहबाज. 3 चेंडू 8 धावा झाल्यात. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. नक्कीच. पुढला चेंडू. आता मात्र कमबॅक केलाय शाहबाजनी.
निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावले ती म्हणजे 9. 4 चेंडू आणि 9 धावा झाल्यात. पुढला चेंडू पुन्हा एकदा शायबाज. क्लीन बोल्ड आहे. क्लीन बोल्ड आहे. चेंडू स्टंपला लागून एसटी रक्षकाच्या हातात गेला, त्यामुळे पहिला हादरा पहिला झटका बसतोय तो 9 धावांवर दर्यावरती बी संघाला. नवीन फलंदाज जातोय तो स्वप्नील. नक्कीच आपल्याला संधी आहे. 3 चौकार ठोकलात तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 3 लगातार चौकार ठोकलात तर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाच बॉल झालेत, शेवटचा बॉल आहे. 9 धावा झाल्यात. पुढला चेंडू शहबाज पुन्हा एकदा. सुंदर फटका आणि आल्या आल्या कणकणीची चौकार ठोकतोय स्वप्नील. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 2 षटकानंतर 13 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे सरासरी पाहायला गेलो तर 8च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईकला आहे तो परेश. पाहूया परेश आतापर्यंत 2 ओव्हर खेळलाय. तिसरं षटक घेऊन आलाय तो साकीब. 12 चेंडू 16 धावांची गरज. पुढला चेंडू फुल टॉस चेंडू आणि 1 धाव सोडण्यात यशस्वी ठरतायत. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. स्वप्नील अजूनही आपल्याला संधी आहे. 2 चौकार लगातार अजून ठोकलेत तर 500 रुपयाचे मानकरी व्हाल. आणि जर का विकेट हॅट्रिक घेतली गोलंदाजांनी मोसम यांच्याकडून 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. 9 चेंडू त्यामुळे 1 धाव मिळते. अवांतर एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 15. अजूनही 14 धावांची गरज आहे 11 चेंडू मध्ये. पाहूया 11 चेंडू 14 धावा. आपली संधी हुकलेली आहे, त्यामुळे आपल्याला आता पुढील 3 चेंडूवर 3 चौकार ठोकावे लागतील. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खराब थ्रो आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. थ्रो खराब होता परंतु स्वप्नीलला कंट्रोल झाला नाही. स्वप्नील गेला सरळ पंतांच्या पुढे आणि त्याच्यामुळे एका धावेवर समाधान मानावं लागले. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. 10 चेंडू 13 धावांची गरज. साकीब. नो चेंडू. पंचांना विनंती, आपण पाय वगैरे दाखवायचं नाहीये. नो आहे तर नो आहे. कोणत्याही लाईनला पाय टच झाला तरी नो आहे. आपण या स्पर्धेतील तिसरा सामना खेळताय, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे गोलंदाजी कशी करायची आहे. साकीब पुन्हा एकदा मनोज साठी परेश साठी. 1 धाव. एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 18. अजूनही 11 धावांची गरज आहे. ती 9 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. पाहूया स्वप्नील. पुन्हा एकदा 1 धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते स्वप्नील आणि परेश मध्ये. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19. अजूनही 10 धावांची गरज आहे. पुढला चेंडू पुन्हा एकदा आणि हा षटकार परेशला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. आता मात्र दर्यावर्दीच्या तंबू मध्ये घबराट, कारण का परेश आउट झालाय. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. जर का 2 चेंडूवर 2 सिंगल घेतले असते तर 6 चेंडू 8 धावा आली असती, परंतु या चेंडूवर बाद झालाय फलंदाज. आता मात्र गरज आहे 7 चेंडू आणि 10 धावांची. नवीन फलंदाज चाललाय तो सिद्धेश, ज्याने पहिला षटक टाकला होता आणि पहिल्या षटकात 3 धावा खर्च केल्या होत्या असा सिद्धेश. पाहूया फलंदाजीमध्ये काय करतोय.
साकिब पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पाहूया शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. उमेर शेवटचं षटक घेऊन आला. उमेर 6 चेंडू 9 धावांची गरज. सामना बरोबरीत झाला तर सुपर ओव्हरचा सामना खेळला जाईल. पहिला चेंडू 6 चेंडू 9 धावांची गरज. उमेर सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 21. 5 चेंडू 8 धावांची गरज. एका चौकार ठोकावा लागेल. पाहूया स्वप्नीलने आतापर्यंत एक चौकार ठोकलाय. पाहूया दुसरा ठोकेल का. पाहूया पुढला चेंडू उमेर स्वप्नील साठी आणि अवांतर चेंडू. पुढला चेंडू पुन्हा एकदा उमेर. आणि आता पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. चेंडू डॉट चेंडू आहे ना. आउट. आणि स्वप्नीलला तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. स्वप्नील तंबूच्या आश्रयाला गेलंय. आता मात्र गरज आहे ती 4 चेंडू आणि 7 धावांची. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 7. एक वाईट आणि एक सिंगल. एक वाईट आणि एक सिंगल. वाईट टाकला याच्या आधी. पहिला बॉल सिंगल सिद्धेश स्ट्राईकला होता. पहिल्या बॉलला सिंगल आले. 4 चेंडू 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावांची गरज. विनय आलाय नवीन फलंदाज. पाहूया उमेर. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही होत नाही आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक चौकार ठोकावाच लागेल सिद्धेशला किंवा विनयला. पाहूया उमेर. आणि धावाची संधी होऊ शकली असती परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 24. 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज. आत्ता जर का आपण पाहिलं तर होम ग्राउंड आहे तो दर्यावर्दीचा. प्लस पॉइंट आहे दर्यावर्दीकडे. मॅच कोणताही संघ जिंकला तरी दर्यावर्दी संघ जिंकला तर यश तबीब यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. किती धावा आहेत पंच. 2 आहेत की 3 आहेत. 2 धावा आहेत कारण का बॅट्समनच्या लागलाय. इम्रानला मला वाटतं काय चेंडू मिळत नाहीये. एक चेंडू आणि 3 धावांची गरज.
एका चेंडूवर 3 धावांची गरज आहे. 2 रन काढल्या